तर आज बनवल्या मी आषाढ स्पेशल टम्मा फुगलेल्या तिखट मिठाच्या पुऱ्या। त्यासाठी काय केलं बघा, 5-7 हिरवी मिरची, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा मिक्सरमधून छान वाटण करून घेतलं। त्यानंतर एका ताटामध्ये बघा 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलं। त्यामध्ये बघा करून घेतलेलं वाटण घातलं। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं, अगदी थोडंसं लाल तिखट घातलं, अर्धा चमचा हळद घातली आणि 2 ते 3 चमचा इतकं कडकडीत गरम करून घेतलेलं तेलाचं मोहन घातलं बघा आणि भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घातली आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून बघा याची घट्टसर कणिक मळून घेतली। त्यानंतर आपण चपाती बनवतो सेम त्याच पद्धतीची बघा या कणकेची छान अशी चपाती लाटून घेतली आणि त्या चपातीचे बघा एका वाटीने छान अशा गोल पुऱ्या बनवून घेतल्या। आता या पुऱ्या बघा मी तेलामध्ये मस्त अशा मीडियम गॅसवरती छान अशा टम्म फुगेपर्यंत फ्राय करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकताय मस्त आषाढ स्पेशल तिखट मिठाच्या पुऱ्या आपल्या तयार आहेत। तर आपल्या चॅनलवरती याचा फुल व्हिडिओसुद्धा आहे, तिथे जाऊन व्हिडिओ नक्की बघा। चला आता पटकन सबस्क्राईबसुद्धा करून घ्या।